नमस्कार मंडळी. मित्रांनो, आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला एक नवीन जाहिरात प्रदान करण्यात आली आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी पदभरती असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी जाहिरात आहे त्याची माहिती घेणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच निवडपण चॅनेलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. हा चढा सुरू करूया. ओके, तर मित्रांनो राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या मार्फत या ठिकाणी 15वे वित्त आयोग या ठिकाणी तुम्हाला नागपूरमध्ये या ठिकाणी जाहिरात असणार आहे. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत 15वे वित्त आयोगांतर्गत BPHU व राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी नागपूर यांच्या मार्फत कंत्राटी स्वरूपात तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यासाठी मित्रांनो हा फॉर्म या ठिकाणी ऑनलाईन स्वरूपात भरायचा आहे. त्याची लिंक आहे मित्रांनो www.zpnagpur.in किंवा zpnagpur.maharashtra.go.in वेबसाईटवर तुम्ही या ठिकाणी संपूर्ण या ठिकाणी माहिती पाहायला मिळणार आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी संबंधित पदासाठी वरील संकेतस्थळावर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर ही जाहिरात आहे, ही जाहिरात जर बघितली तर मित्रांनो तुम्हाला NHA मार्फत आहे, NUHM, BPHU आणि HBW अंतर्गत तुम्हाला या ठिकाणी पदभरती या ठिकाणी तुम्हाला असणार आहे. आता या ठिकाणी मित्रांनो ज्या जागा आहेत त्या जागा पदानुसार पात्रता जागा पाहणार आहोत. यामध्ये पहिली पोस्ट आहे, जर पहिली पोस्ट बघितली तर मित्रांनो मेडिकल ऑफिसर पोस्ट आहे. एकूण 5 जागा असणार आहे. त्यासाठी SC ला 3, VGNT 1 आणि SCBC 1 जागा. MBBS रजिस्ट्रेशन विथ रजिस्ट्रेशन लागणार आहेत आणि 28,000 रुपये तुम्हाला पगार असणार. पुढची पोस्ट आहेत प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी एकूण 1 जागा. VGNT 1 साठी जागा. एनी मेडिकल डिग्री लागणार आहेत. त्याचबरोबर 35,000 तुम्हाला पगार सुद्धा असणार आहे. पुढची पोस्ट आहेत DECI मार्फत या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी मित्रांनो एकूण 2 जागा. SC ला 1 आणि ओपन ला 1 जागा. यासाठी डिग्री इन ऑडिओ लॉजिस्टिक मधून डिग्री लागणार आहेत. 25,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे या ठिकाणी जर बघितलं तर फिजिओथेरपिस्ट यासाठी एकूण 3 जागा असणार आहेत. VGNT 1, OBC 1 आणि SCBC 1 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो डिग्री इन फिजिओथेरपिस्ट विथ रजिस्ट्रेशन सुद्धा लागणार आहेत. 2 वर्ष अनुभव लागणार आहेत. 20,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहेत. पुढची पोस्ट आहेत लॅब टेक्निशियन. यासाठी मित्रांनो एकूण 3 जागा असणार आहेत. यासाठी मित्रांनो VGNT 1, MTD 1 आणि SCBC 1 जागेसाठी तुम्हाला पदभरती असणार आहे. यासाठी BSc DMLT लागणार आहे. 17,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहे डेंटल हायजिस्टसाठी. या ठिकाणी मित्रांनो एकूण 1 जागा असणार आहेत. यासाठी VGNT साठी 1 जागा. 12वी बरोबर डेंटल हायजिस्ट कोर्स डिप्लोमा लागणार आहे आणि 17,000 रुपये तुम्हाला पे स्केल लागणार आहे. पुढची पोस्ट आहे TB सुपरवायझर STD असणार आहे. एकूण 1 जागा. यासाठी मित्रांनो 1 जागा असणार आहे. त्यापैकी जर बघितलं तर मित्रांनो NTB, NTC आणि OBC ह्या 3 पैकी एक विद्यार्थी अप्लाय करू शकतो. एनी डिग्री विथ 2 वर्ष एक्सपिरियन्स लागणार आहेत आणि 20,000 रुपये तुम्हाला पे स्केल लागणार आहे. पुढची पोस्ट आहे TB सुपरवायझर. यासाठी मित्रांनो पुढच्या 2 जागा असणार आहेत. त्यासाठी DMLT विथ रजिस्ट्रेशन 2 वर्ष लागणार आहेत आणि एक्सपिरियन्स सुद्धा लागणार आहेत. 20,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहे पब्लिक हेल्थ मॅनेजर. यासाठी मित्रांनो एकूण 6 जागा सेपरेटली असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो जागा बघितलं तर SC साठी 1, VGNT 1, OBC 1, SCBC 1, EWS 1 आणि ओपन 1 जागा असणार आहेत. त्यासाठी एनी मेडिकल डिग्री लागणार आहेत आणि एक्सपिरियन्स असला तरी प्राधान्य 35,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत एंड्रोलॉजिस्ट. ह्यासाठी एकूण 8 जागा असणार आहेत. त्यासाठी मित्रांनो जर बघितलं तर SC साठी 1, ST साठी 1, VGNT 1, OBC 1, SCBC 1, EWS 1 आणि ओपन 2 जागेसाठी पदभरती असणार आहेत. ह्यासाठी मित्रांनो ह्यासाठी MSc झोलॉजी मधून डिग्री 5 वर्ष एक्सपिरियन्स आणणार आहेत. त्याचबरोबर 40,000 तुम्हाला पे स्केल असणार आहे. पुढची पोस्ट आहेत लॅब टेक्निशियन. या लॅब टेक्निशियनसाठी 11 जागेसाठी पदभरती असणार आहे. त्यासाठी SC साठी 1, NTB 1, OBC 2, EWS 2, SCBC 2, EWS 2 आणि ओपन 3 जागा असणार आहेत. BSc नर्सिंग विथ DMLT लागणार आहेत. 17,000 तुम्हाला पे स्केल लागणार आहे. पुढची पोस्ट आहेत MUHN पब्लिक हेल्थ मॅनेजरसाठी एकूण 1 जागा. SC साठी 1 जागा. एनी मेडिकल डिग्री विथ रजिस्ट्रेशन लागणार आहेत. त्याचबरोबर 35,000 रुपये पे स्केल लागणार आहे. पुढची पोस्ट आहे लॅब टेक्निशियन. लॅब टेक्निशियन MUHN मार्फत असणार आहेत. त्यासाठी एकूण 2 जागा. VGNT 1 आणि SCA साठी 1च. BSc नर्सिंग विथ DMLT लागणार आहेत आणि 17,000 रुपये तुम्हाला पे स्केल असणार. पुढची पोस्ट आहेत MUHN फार्मासिस्ट. यासाठी मित्रांनो एकूण 3 जागा असणार आहेत. SC साठी 1, VGNT 1,
ओपन एक जागा असणार आहेत. 12वी बरोबर डी फार्मा लागणार आहे. 17,000 रुपये तुम्हाला पे स्केल असं. पुढची गोष्ट आहे एमयुएसए मार्फत स्टाफ नर्स यासाठी मित्रांनो एकूण 4 जागा असणार आहेत. त्यासाठी व्हीजेएनटी एक, ओबीसी आणि एसबीसी एक जागेसाठी पदभरती असणार आहेत. त्यासाठी जेएनएम आणि एमएमसीचं रजिस्ट्रेशन लागणार आहेत. एक्सपिरियन्स नसला तरी प्राधान्य 20,000 रुपये पे स्केल असणार आहे. त्यासाठी मित्रांनो एकूण 53 जागा असणार आहेत. आणि ह्या सर्व पदासाठी मित्रांनो तुमचा एज असणार आहे. मित्रांनो एज जर बघितलं तर 18 ते 38 वर्ष असणार आहेत. आणि कास्ट असेल तर कोणतीही 63 वर्षी तुम्ही एलिजिबल अप्लाय सुद्धा करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो ही जी पदभरती आहे त्याच्या डिटेल्स या ठिकाणी NHM.महाराष्ट्र.go.in किंवा ZP.नागपूर.महाराष्ट्र.go.in या वेबसाईटवर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑनलाईन मित्रांनो 24/12/25 सायंकाळी 12 वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी अर्ज करायचा आहे. ह्यासाठी मित्रांनो जी फी असते ती फी जर बघितली तर मित्रांनो तुम्हाला फी या ठिकाणी मागासवर्गीय प्रवर्गासाठी 100 रुपये फी असणार आहेत. आणि ओपन असेल तर 150 रुपये या ठिकाणी नॉन रिफंडेबल RTGS NEFT द्वारे तुम्ही या ठिकाणी जी ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी फी सुद्धा भरू शकता. यासाठी जी पदं असणार आहेत ती या ठिकाणी किंवा निवड कंत्राटी स्वरूपात पदभरती असणार आहे. मूळ कालावधी 29/10/2026 पर्यंत या ठिकाणी तुमचा वैध असणार आहे. ज्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या स्वरूपात जर नोकरी हवी असेल त्या ठिकाणी त्यांच्यासाठी चांगली या ठिकाणी जाहिरात आहे. पुढचा येतो सदर पदभरती या ठिकाणी राज्य शासनाचे नियमित व कंत्राटी स्वरूपात पदभरती असणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी संबंधित पदासाठी शारीरिकदृष्ट्या व सक्षम अर्जदार विरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा या ठिकाणी नसावा, म्हणजे त्याच्यावरती काही गुन्हा वगैरे सिद्ध नसावा. मित्रांनो ह्यासाठी मित्रांनो कोणत्याही पद्धतीने या ठिकाणी तुमची लेखी परीक्षा नसणार आहेत. मात्र या ठिकाणी तुमची गुणांकन पद्धतीने तुमची निवड प्रक्रिया असणार आहेत. यासाठी पदासाठी आवश्यक असलेले एज्युकेशन असेल तर 50 गुण असणार आहेत. त्याचबरोबर पदासाठी आवश्यक असणे शैक्षणिकपेक्षा जास्त एक्स्ट्रा एज्युकेशन असेल तर 30 गुण असणार आहेत. संबंधित पदासाठी अनुभव असेल 1 वर्षातील 60 गुण अशा स्वरूपात 100 मार्काची तुमच्याकडे जी काही मेरिट लिस्ट असते मेरिट लिस्टद्वारे तुमच्याकडे निवड प्रक्रिया असणार आहे. तुमची कोणत्याही स्वरूपाची लेखी परीक्षा या ठिकाणी तुमच्यासाठी नसणार आहे. यासाठी तुम्हाला निवड प्रक्रिया मेरिटद्वारे असणाऱ्यामुळे तुमच्या ठिकाणी जी काही उच्चतम गुण असतात त्या ठिकाणी उच्चतम गुण या ठिकाणी तुमच्या ठिकाणी घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर पदासाठी आवश्यक अनुभव वगैरे असल्यास त्याचबरोबर राष्ट्रीय कर्मचाऱ्यांसाठी या ठिकाणी चांगली संधी तुम्हाला असणार आहे. ओके, तरीही तुम्ही तुम्हाला कोणतीही एक्झाम न देताच तुम्हाला आरोग्य विभागामध्ये एक नवीन जाहिरात व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.